नमस्कार. विष्णू सहस्त्रनामाच्या जाणून घेण्याच्या प्रवासातल्या अर्ध्या टप्प्याच्या जवळपास आपण पोचतो आहोत. म्हणजे अजून आपला अर्धाच पल्ला झालाय बरं का. अर्धा पल्ला बाकी आहे. आणि हा अर्धा पल्ला पार करताना आज आपण ज्या 4 श्लोकांचा विचार करणार आहोत, ती 4 श्लोक एकदाच तुम्हाला ऐकवतो आणि मग पहिल्या श्लोकातल्या नावांचा विचार आपण करूया. सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृते मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्ववशो व्यापी नैकात्मानैककर्मकृते वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमिः सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः. ऐकलीत? आता 455वं नाव आपण जाणून घेतोय. ती नावं कोणकोणती आहेत? सुव्रत, सुमुख, सूक्ष्म, सुघोष, सुखद, सुरथ, मनोहर, जितक्रोधो, वीरबाहू आणि विदारण. जितक्रोध, वीरबाहू आणि विदारण अशी नाव आहेत. आता सुव्रत म्हणजे काय? शुभव्रत असलेला, चांगलं व्रत धारण करणारा. व्रत म्हणजे वागणं. चांगलं व्रत धारण करणारा, प्रसन्न मुखाचा, ज्याच्या मुखाकडे बघितलं कीच प्रसन्नता वाटते. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझं पाहेस पांडुरंगा म्हणा वाटतं. सावळे सुंदर रूप मनोहर हा भाव मनामध्ये येऊन जातो. त्याच्या मुखाकडे पाहिलं की आनंद वाटू लागतो, असा तो सुमुख. तो सुमुख नाही आहे पण सूक्ष्म पण आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. बहिणाबाईंनी वर्णन केलं ना, मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ त्यात अभाय मायना. ते सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे आणि तो सर्व व्यापक पण आहे. तो सर्वात भरून राहिलेला पण आहे. तो सूक्ष्म आहे. तो सुघोष आहे. घोष आहे पण सुघोष आहे. आणि सु कधी येतं? त्यात वेदरूप वाणी आली की, वेदांचे उच्चार, उच्चारवात वेदांचे शब्द, वेदांचे अक्षर उच्चारवात गायला जाऊ लागली की मग ती वेदवाणी सुघोष होऊन जाते. तो भक्तांना सुख देणारा आहे, सुरत आहे, निस्वार्थ प्रेम करणारा आहे भक्तांच्या वरती. तो भक्तांना सुखही देतो आणि निस्वार्थ प्रेम करतो. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवत नाही. नवस करणाऱ्यांच्यासाठी सांगायचं बरं का मला, देवा भलं कर हे देतो, देवा भलं कर ते देतो, असलं काही नाही हो इथे. हे चांगलं कर ते चांगलं कर असल्या काही शब्दांमध्ये तो अडकून पडत नाही. त्याला काही नको आहे. तो निस्वार्थ प्रेम करणारा आहे. तो मनोहर आहे, मन हरण करणारा आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, आलं ना? तो मनोहर आहे, मनाचं हरण करणारा आहे. तो सुंदर रूपात त्याच्यात तुम्हाला हरवून जायला भाग पाडतो. तुमच्या मनाला चित्तचोर बनतो तो. तुमचं चित्त असं चोरून घेतो ना की कळतच नाही. त्यामुळे तो मनोहर आहे. तो जितक्रोध आहे, म्हणजे जितक्रोध, क्रोधावर विजय मिळवणारा आहे. त्यानं क्रोधावर विजय मिळवलेला आहे. तो पराक्रमी बाहू असलेला आहे, म्हणजे वीर बाहू आहे. ज्याच्या बाहू सशक्त आहेत असा आहेत तो. आणि अधम लोकांना विदीर्ण करणारा म्हणजे विदारण सुद्धा आहे. तो अधमाला विदीर्ण करू शकतो. पराक्रमी बाहूंनी आपल्या भक्ताचं रक्षण करतो. तो निस्वार्थ प्रेम करतो. आता ऐकूया पुढचा श्लोक, आजचा 2 नंबरचा श्लोक. स्वापनस्ववशो व्यापी नैकात्मानैककर्मकृते वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः. यातली नावं कोणकोणती आहेत? स्वापन, स्ववश, व्यापी, नैकात्मा, नैक कर्मकृत, वत्सर, वत्सी, वत्सल, रत्नगर्भ, धनेश्वर. प्राणीमात्रामध्ये जी अज्ञान निद्रा असते ना, त्यात झोपवतो तो. अज्ञान निद्रा म्हणजे काय माहीत नाही आपल्याला, काही जाणीव नाही. सर्व प्राणीमात्रांना त्याच्या रूपाची जाणीव नसणाऱ्यांना अज्ञान निद्रेत झोपविणारा तो स्वापन आहे. तो स्ववश आहे, म्हणजे स्वतंत्र आहे. स्ववश असणं म्हणजे स्वतंत्र असणं, स्वतःवरच नियंत्रण असणं, दुसऱ्या कोणाचं नियंत्रण नाही. स्ववश आहे, परवश नाही.
परवशता नाही आहे त्याच्यामध्ये, स्ववशता आहे. तो स्वतंत्र आहे, दुसऱ्या कोणाच्याही वश तो गेलेला नाही आहे. तो सर्व व्याप आहे, व्यापी आहे, सर्व व्याप्त आहे, सगळीकडे तोच व्यापलेला आहे. तो अनेक रूपे घेणारा आहे म्हणून नैकात्मा आहे. तो अनेक कर्म करणारा आहे म्हणून नैक कर्मकृत आहे. तो सर्वांचं निवासस्थान आहे, वत्सर आहे. तो वत्सी आहे, प्रजारूप असलेल्या त्याच्या वासरांना आपली अपत्य म्हणून सांभाळणारा आहे. तो वत्सल आहे, तो प्रेमळ आहे. तो रत्नांचा सागर आहे, रत्नगर्भ आहे आणि धनाचा स्वामी आहे. धनाचा स्वामी, रत्नाचा सागर, प्रेमळ, लेकराप्रमाणे सांभाळ करणारा आणि सर्वांचं निवासस्थान असलेला तो ईश्वर म्हणूनच कल्याणकारक ठरतो. पुढचा श्लोक ऐका. धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः. यातली नाव आहेत धर्मयुप, धर्मकृत, धर्मी, सत असत, क्षरम अक्षरम, अविज्ञाता, सहस्त्रांशु, विधाता आणि कृतलक्षण. तो धर्मरक्षक आहे. धर्मयुप म्हणजे धर्मरक्षक आहे. धर्मकृत, धर्माचा स्थापकही तोच आहे. धर्मी, सर्व धर्माचा आधार देखील तोच आहे. म्हणजे तो धर्माचा रक्षक आहे, धर्माचा संस्थापक आहे, धर्माचा आधार सुद्धा आहे. पिता, पालक आणि त्याला आधार देऊन उभा करणारा सुद्धा तोच आहे. तो सत्य स्वरूप आहे, सत आहे. तो असत आहे म्हणजे स्थूल जगत स्वरूप आहे. असत म्हणजे स्थूल जगत स्वरूप आहे. तो क्षरम आहे, सर्वभूतमय आहे. तो अक्षर आहे, अविनाशी आहे. तो कधी विनाश पावत नाही. तो जीवापेक्षा म्हणजे आता अविज्ञाता म्हणजे काय, तो जीवापेक्षा वेगळा असा सूर्य रूप आहे. भूतधारक आहे आणि तो श्रीवत्सासारखी शुभचिन्हे धारण करणारा आहे. तो कृतलक्षण आहे. ही सगळी शुभचिन्हे तो धारण करतो. पुढचा श्लोक ऐका. गभस्तिनेमिः सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः. नाव आहेत गभिस्ती नेमिनी, सत्वस्थ, सिंह, भूतमहेश्वर, आदिदेव, महादेव, देवेश, देवभृत गुरु. किरणांच्या चक्रात सूर्याप्रमाणे स्थित आहे. आता काय गंमत आहे बघा. चक्र किरणांची आहेत आणि तो सूर्याप्रमाणे स्थित आहे. उभ्या किरणांच्या आपल्याला सूर्य दिसतो असा 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 किरण असलेला गोल गोल गोल, पण त्याच्या भोवती पुन्हा एक सुचक्र दिसतं. असं त्या सगळ्या किरणांनी मिळून एक चक्र बनत जातं आणि आतल्या बाजूला तो तेजोनिधी लोल गोल असतो. तसा तो किरणांच्या चक्रात सूर्याप्रमाणे स्थित झालेला आहे म्हणून त्याला गभिस्ती नेमी असं म्हटलंय. पुढे सत्वगुणात राहणार आहे, सत्वस्थ. तो दुर्गुणात राहत नाही. देव नेहमी चांगल्या गुणात वास्तव्य करत असतो, वाईट गुणांच्या मध्ये नाही. म्हणून तो सत्वगुणात वास करणारा आहे. तो नरसिंह रूप आहे. तो दिसतो नरासारखा, आहे सिंह म्हणून त्याला सिंह म्हटलंय. तो भूत महेश्वर आहे, सर्व प्राण्यांचा महेश्वर आहे, सर्व भूतांचा महेश्वर आहे, सगळ्यात महान असा ईश्वर आहे. तो आदिदेव आहे, सर्व देवांचं मूळ कारण आहे. तो दिव्य स्वरूप आहे, तो महादेव आहे. तो आत्मज्ञान योग आहे. ऐश्वर्य महिमा या सगळ्या आपल्या महिम्याच्या ऐश्वर्यात असलेला आहे. तो देवांचाही देव आहे आणि देवांचाही पोषण करता आहे म्हणून देवभ्रत गुरु असं त्याला म्हटलंय. अशा देवाच्या पोषणकर्त्याला, जो देवांचाही पोषण करता आहे, असं आपलं पोषण तर किती करेल. एक पोरगीचं लग्न लावताना भरल्या घरात दिली तर सुखानं राहील असं वाटतं. आपला देव तर सगळ्यात मोठ्या भरल्या घराचा आहे, पोषण करणार आहे. त्याला शरण गेल्यावर आपल्याला काय होईल. नमस्कार.